गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तपसे केमिस्ट्री क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहेत अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स याच्यामधील लेक्चर नंबर 5। याच्यामध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोलचा सेकंड पॉइंट आज पाहणार आहे। फर्स्ट पॉइंट मध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड। आज आपण या ठिकाणी पाहणार प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन। अल्किन पासून अल्कोहोल बनवायचा। मग आपण कसं बनवू शकतात अल्किन पासून अल्कोहोल? तर अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड। याच्यावरती जर वॉटरची ऍडिशन्स केली तर आपण अल्कोहोल बनवू शकतात। पण हा अल्कोहोल बनवण्यासाठी जनरली आपल्याला 3 मेथड्स या ठिकाणी पाहायच्यात। या तिन्ही मेथडचं कंप्लीट डिटेल मेकॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे। या तिन्ही मेथड कशा महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत, इंटरेस्टिंग आहेत। सर्वांनी सायमल्टेनियसली नोट सुद्धा या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत। हा पॉइंट्स आपण ऑलरेडी 11वीच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेला होता। बरेचसे विद्यार्थी 11वीच्या लेक्चर्स मध्ये ऍब्सेंट असतील, त्यांनी कंटिन्यू या ठिकाणचा हा पॉइंट्स करायचा आहे। जे विद्यार्थी प्रेझेंट होते त्यांनी अगोदरच्या नोट्स काढून पाहायच्या, त्या ठिकाणचा पॉइंट्स थोडासा प्रिपेअर करायचा, नंतर या ठिकाणी पॉइंट्स पाहायचा। तर पाहू आजच्या पॉइंटचं आपलं हेडिंग काय असेल। तर या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन। अल्किन पासून आपल्याला अल्कोहोल बनवायचं। आपण कशाची ऍडिशन्स करून? बाय ऍडिशन ऑफ वॉटर। वॉटरची ऍडिशन करून आपल्याला या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स बनवून घ्यायचा। तर इकडे लक्ष द्या, या ठिकाणी मी एक सिंपल रिएक्शन ड्रॉ करतो। या ठिकाणी असेल RCH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी H। याच्यावरती वॉटरची जर ऍडिशन्स केली तर तयार काय झालं असेल? इकडे लक्ष द्या, हा H आहे तो या ठिकाणी या कार्बनला अटॅच झालेला असेल आणि जो OH आहे तो आपण या ठिकाणी या कार्बनला ऍड करतात। म्हणजे तयार काय झालं असेल? तर या ठिकाणी RCH, या ठिकाणी जोडताल OH, या ठिकाणी कार्बन आणि या कार्बनला जोडलेला असेल हायड्रोजन। तसं आपण या ठिकाणी असाही प्रॉडक्ट देऊ शकतात। हा जो OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आपण याही कार्बनला जोडू शकतात। पण नेमका कोणत्या कार्बनला OH ग्रुप जोडायचा हे डिपेंड झालेलं असेल कशावरती? तर या ठिकाणच्या रिएजंट्स वरती। अदरवाइज तर ही रिएक्शन्स आपल्याला सिंपल एका मिनिटाचीच आहे। पण ज्यावेळेस आपण रिएजंट जोडताल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल की OH ग्रुप नेमका कोणत्या कार्बनला जोडायचा। आणि तसं पाहायला गेलं तर हे आजचं लेक्चर कंप्लीट आपल्याला या ठिकाणच्या एका पॉइंट्स वरतीच पाहायला भेटतं। तर पाहू, बरेच जण सांगतील जो OH ग्रुप आहे हा मार्कोनिक्स ऑफ रूल नुसार जोडू शकतात, किंवा काही जण सांगतील त्याच्यानुसार आपण जोडू शकत नाही। तर हा OH ग्रुप जोडण्यासाठी जनरली आपल्याला 3 मेथड पाहायला भेटतात। त्याच्यामधील 1 नंबरची मेथड आहे ती म्हणजे ऍसिड कॅटलायझर, ऍडिशन ऑफ वॉटर। आपण ऍसिड हा एक कॅटलिस्ट समजून गृहीत धरून वॉटरची अल्किनवरती ऍडिशन करून अल्कोहोल बनवू शकतात। सेकंड मेथड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन रिएक्शन। थोडं या मेथडचं मेकॅनिझम थोडं लॉंग आहे पण महत्वाचं आहे, व्यवस्थित आपल्याला समजून जाईल। आणि थर्ड नंबरची मेथड या ठिकाणी पाहायला भेटेल ती म्हणजे ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन रिएक्शन। या 3 मेथडचं डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी मेकॅनिझम्स पाहायचं आणि याचे काही प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचे आणि शेवटी आपल्याला या तिन्ही मेथडचं मिक्स्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। आता या तिन्ही मेथडला आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल वापरता येईल का नाही
हेही या ठिकाणी चेक करायचं आणि जो प्रोडक्ट बनलेला असेल याची स्टिरिओ केमिस्ट्री काय असेल तेही आपल्याला या ठिकाणी चेक करून पाहायचं. तर पाहू आपण या ठिकाणी आजचा फर्स्ट पॉइंट तो म्हणजे ऍसिड कॅटलाइज्ड ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. तर इकडे लक्ष द्या, आजच्या पॉइंटचं हेडिंग टाकू ऍसिड कॅटलाइज्ड ऍडिशन ऑफ वॉटर. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना कॅटलिस्ट हा माहित असेल. कॅटलिस्टचा रोल काय असतो रिएक्शन्स मध्ये, तर इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन बट डज नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट होत नाही पण रिएक्शनचा रेट वाढवण्याचं काम कॅटलिस्ट करतो. मग याच्यानुसार आपल्या आजच्या पॉइंटचं हेडिंग लावू. या ठिकाणी असेल ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन. तर इकडे लक्ष द्या, त्याच्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल्स आपण ड्रॉ करून पाहू. ऍसिड कॅटलाइज्ड रिएक्शन ऑफ अल्कीन मध्ये या ठिकाणी असेल CH2 डबल बॉन्ड CH2 आणि याच्यावरती जर आपण ऍडिशन केली HOH ची वॉटर मॉलिक्युलची तर तयार काय झालं असेल, या ठिकाणी बनलेला असेल हा H आपण या एका कार्बनला जोडताल आणि OH ग्रुप आपण नेक्स्ट कार्बनला जोडताल. तर तयार काय झालं असेल इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आपण जोडलेला असेल हा CH2, या ठिकाणी हा CH2, या CH2 ला H जोडा, या ठिकाणी हा H आणि या ठिकाणी OH. असं जर आपण एक्झाम मध्ये ड्रॉ केलं दाखवलं तर याला आपल्याला 0 मार्क्स भेटेल, कारण या ठिकाणी नो रिएक्शन, ही रिएक्शन फॉर्म होऊ शकत नाही. आता का रिएक्शन्स फॉर्म होऊ शकत नाही त्याचं रिझन आपण या ठिकाणी पाहू. इकडे लक्ष द्या, या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स आहे, वॉटर मॉलिक्युल्स वरती लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजन वरती. लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे इझिली इलेक्ट्रॉन दुसऱ्या आयटम्सला देतात म्हणून तयार होतो हा न्यूक्लियोफाइल. आपल्याला माहिती आहे रिएक्शन्स कधी फॉर्म होऊ शकते, न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइल असेल तर रिएक्शन्स फॉर्म होते, अदरवाइज रिएक्शन्स फॉर्म होत नाही. मग आपण जर या ठिकाणी चेक केलं कोण न्यूक्लियोफाइल आहे आणि कोण इलेक्ट्रोफाइल आहे तर याच्यानुसार आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स भेटला न्यूक्लियोफाइल. आता पाहू तर अल्किन काय आहे तो. मग अल्किनला चेक करायला गेला तर अल्किन मध्ये एक पाय बॉन्ड आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे. पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, मंच आहे इलेक्ट्रॉन्स. मग फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात, इलेक्ट्रॉन देतात. मग इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप असेल तर याला आपण काय म्हणतात, न्यूक्लियोफाइल म्हणतात. म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटला न्यूक्लियोफाइल आणि वॉटर मॉलिक्युल सुद्धा पाहायला भेटला न्यूक्लियोफाइल. म्हणजे या रिएक्शन्स मध्ये आपल्याला इलेक्ट्रोफाइलच अवेलेबल नाही म्हणून या ठिकाणची ही रिएक्शन्स फॉर्म होऊ शकत नाही. मग ही रिएक्शन्स फॉर्म होऊ शकत नाही म्हणून तर आपण या ठिकाणी हा ऍसिड एक कॅटलिस्ट म्हणून वापरला आणि रिएक्शन फॉर्म केली. मग त्याच्यानुसार आपण एक एक्झाम्पल पाहू. सिंपल या ठिकाणी जर आपण ड्रॉ केलं CH3, या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड, या ठिकाणी असेल CH2 आणि याच्यावरती जर आपण ऍडिशन्स केली कशाची, H प्लस ऑब्लिक H2 वॉटर मॉलिक्युल्स, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वॉटरची ऍडिशन्स केली तर काय तयार झालं असेल इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण असे दाखवू शकता ऑर मध्ये डायल्यूट H2SO4 ऑब्लिक H2O. आपण जो ऍसिड वापरतात ना या रिएक्शन्स मध्ये तो डायल्यूट ऍसिड असतो. आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड कधी वापरतात, ज्या वेळेस आपल्याला अल्कोहोल पासून अल्किन बनवायचा असतो. कशापासून, अल्कोहोल पासून. व्यवस्थित लक्ष द्या, अल्कोहोल पासून अल्किन बनवण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड वापरायचा आणि अल्किन पासून अल्कोहोल बनवण्यासाठी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरायचा, म्हणजे डायल्यूट ऍसिड वापरायचा. मग तो सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल. आपण या ठिकाणी घेतला डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. तर तयार काय झालं असेल इकडे लक्ष द्या, आपण या वॉटर मॉलिक्युल्स मधील OH ग्रुप या मिडलच्या कार्बनला जोडताल आणि H ग्रुप या टर्मिनलच्या कार्बनला जोडताल. त्यावेळेस प्रोडक्ट काय बनलेला असेल, या ठिकाणी CH3 CH या ठिकाणी जोडताल OH
आणि या ठिकाणी असेल CH2 हा H. या ठिकाणचा डबल बॉन्ड आपण या ठिकाणी काय केला, ब्रेक केला आणि त्या ठिकाणी जोडला H आणि OH ग्रुप. इकडे लक्ष द्या, या ठिकाणी हा वॉटर आहे म्हणजे हा H आणि OH ग्रुप आहे. H आणि OH ग्रुप. या H आणि OH ग्रुप मध्ये त्याला आपण ब्रेक केलं तर H वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज, OH वरती येतो निगेटिव्ह चार्ज. आता बरेच जण म्हणतील या वॉटर मॉलिक्यूलचे ऍडिशन आपण मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रो करू म्हणजे हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला असेल. बरोबर आहे. मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रो जर ऍडिशन्स केली, मार्कोनिक्स ऑफ रूल MARKOVNI मार्कोनिक्स रूल. मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रो जर याची ऍडिशन्स केली तर मार्कोनिक्स ऑफ रूल काय सांगतो का, negative part of the reagents get attached to less number of hydrogen atoms. reagents मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट आपण ज्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या कमी आहे अल्किन मध्ये त्या ठिकाणी जोडायचा. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट आपण या मिडलच्या कार्बनला जोडायचा. याची डिटेल मध्ये जर डेफिनेशन्स पाहिली मार्कोनिक्स ऑफ रूलची तर काय आहे, when unsymmetrical reagents are added to unsymmetrical alkene, हे दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत. Negative part of the reagents get attached to that unsaturated carbon atom which carries less number of hydrogen atom. हा निगेटिव्ह पार्ट अशा ठिकाणी जोडा की त्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या कमी असेल. म्हणून हा OH निगेटिव्ह पार्टचा जो रिएजंट्स आहे तो मिडलच्या कार्बनला जोडा आणि H हा पॉझिटिव्ह आपण टर्मिनलच्या कार्बनला जोडा आणि या ठिकाणचा प्रॉडक्ट दाखवला. हा सांगतो मार्कोनिक्स ऑफ रूल. आपण वॉटरच्या ऐवजी आपण असे दाखवू शकता, या ठिकाणी A नंबर असेल, या ठिकाणी B असेल. AB हा रिएजंट्स असेल. या AB ला जर आपण ब्रेक केलं तर A वरती येऊ शकतो या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि B वरती आलेला असेल निगेटिव्ह चार्ज. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आपण या मिडलच्या कार्बनला जोडायचा आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा आपण टर्मिनलच्या कार्बनला जोडायचा. याच्यानुसार आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल या ठिकाणी तयार झाला पाहायला भेटेल. मग सेकंड रूल नुसार आपण या ठिकाणी काय पाहू शकता, तर सेकंड रूल नुसार आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की जी काही आपण ऍडिशन करणार आहे ती सर्व ऍडिशन मार्कोनिक्स ऑफ रूल नुसार करू शकता. म्हणजे या ठिकाणचा हा मेजर प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. लक्षामध्ये. मग समोर आपण या ठिकाणी पाहू, तिकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय तयार झालं असेल, आता हा झाला मेजर प्रोडक्ट. हे कसं तयार झालं हे आपल्याला डिटेलमध्ये मेकॅनिझम थ्रू तर पाहायचंच आहे. मेकॅनिझम्स आपल्याला सांगणार आहे की OH ग्रुप कोण याच ठिकाणी का अटॅच झाला, OH ग्रुप या ठिकाणी का जोडू शकला नाही, हे तर आपल्याला मेकॅनिझम मध्ये पाहिजे. पण मार्कोनिक्स ऑफ रूल सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे की मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रू आपण ऍडिशन्स करताय आणि ही ऍडिशन आपण ऑलवेज ऍसिड कॅटलायझर रिएक्शन्स मध्ये करतात. लक्षामध्ये. मग आता ज्यावेळेस मेकॅनिझम्स पाहताल त्यावेळेस आपल्या क्लिअर लक्षात येईल की या ठिकाणी OH ग्रुप नेमका मिडलच्याच कार्बनला का जोडलेला आहे. तर पाहू या रिएक्शनचा आपण डिटेल मध्ये मेकॅनिझम्स. तर इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस आपण या रिएक्शनचा मेकॅनिझम्स पाहतात त्यावेळेस फर्स्ट फॉर्म होतो आपल्याला कार्बोकॅटायन आणि या कार्बोकॅटायन हा जो इंटरमिडिएट बनतो आणि हाच कार्बोकॅटायन आपल्याला स्टेबल फॉर्म झाला पाहिजे. म्हणजे आपण इकडे लक्ष द्या, मेकॅनिझम्स मध्ये डिटेल मध्ये पाहू काय असेल मेकॅनिझम्स आपलं. या ठिकाणी आहे CH3 हा आहे CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा आहे प्रोटीन. या प्रोटीन वरती आपण ऍसिड कॅटलायझर रिएक्शन्स करतायत म्हणजे H+. इकडे लक्ष द्या H+. आता काय होईल व्यवस्थित लक्ष द्या. हा डबल बॉन्ड आहे, H+ ची ऍडिशन डबल बॉन्ड वरती करायची म्हणजे आपल्याला काय भेटेल, एक तर या ठिकाणचे जे पाई इलेक्ट्रॉन्स आहेत पाई इलेक्ट्रॉन सुरुवातीला ब्रेक होतील कारण ते वीक असतात. या ठिकाणी पाय बॉन्ड ब्रेक होईल, हा इलेक्ट्रॉन्स एकतर या कार्बनकडे शिफ्ट होईल. जर या कार्बनकडे शिफ्ट झाला तर तयार काय झालं असेल, इकडे लक्ष द्या, CH3 CH या ठिकाणी CH2 याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे
या निगेटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन या पॉझिटिव्ह चार्ज कडे होईल, म्हणजे H प्लस आपण या कार्बनला जोडतात आणि तयार झाला असेल CH3. CH2 च्या ऐवजी CH3 बनेल, निगेटिव्ह चार्ज रिप्लेस होईल. या कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ही एक पॉसिबिलिटी बनली. दुसरी पॉसिबिलिटी काय असेल, हा पाय बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन्स आपण या कार्बनकडे शिफ्ट करतात. जर या कार्बनकडे शिफ्ट केला तर काय तयार झालं असेल, या ठिकाणी CH3 CH याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी तयार झाला असेल CH2 याच्यावरती असेल पॉझिटिव्ह चार्ज. या निगेटिव्ह चार्जचा आणि पॉझिटिव्हचा अट्रॅक्शन होईल आणि या ठिकाणी हायड्रोजन अटॅच झाला की या ठिकाणी CH2 बनेल, निगेटिव्ह चार्ज रिप्लेस होईल. आता ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला याला आपण कार्बोकॅटायन म्हणतात. नेमका कोणता कार्बोकॅटायन तयार झाला पहा, तर या ठिकाणी तयार झाला हा सेकंडरी कार्बोकॅटायन आणि हा तयार झाला प्रायमरी कार्बोकॅटायन. आणि जो कार्बोकॅटायन तयार झाला हा आहे इंटरमिडिएट या रिएक्शनचा. मग कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर आपल्याला माहिती आहे. कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर काय असते, tertiary carbocation is more stable than secondary carbocation than primary carbocation. या ठिकाणी हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. दोघांमध्ये मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोण आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन. म्हणून या ठिकाणचा हा पॉसिबल आहे, या ठिकाणचा पॉसिबल नाही. का, तर हा लेस स्टेबल, हा मोर स्टेबल. मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म करून घ्यायचा लक्षामध्ये. म्हणून हा पॉसिबल, या ठिकाणचा हा पॉसिबल नाही. भेटतो पण फार कमी प्रमाणामध्ये. म्हणून आपण याच्यावरती रिएक्शन समोर फॉरवर्ड करायची. लक्षामध्ये ही झाली फर्स्ट स्टेप. मग याच्यानुसार आपल्याला इंटरमिडिएट तयार झाला, तो म्हणजे कार्बोकॅटायन. त्याला आपण इंटरमिडिएट म्हणतात. काय म्हणतात, इंटरमिडिएट. काय आहे इंटरमिडिएट, कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन आहे हा, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. तर इकडे लक्ष द्या, सुरुवातीला आपण पाय बॉन्ड ब्रेक केला, म्हणजे सुरुवातीच्या स्टेबल पासून थोडा अनस्टेबल बनवला, म्हणजे ही रिएक्शन रेट कसा झाला, या रिएक्शनचा स्लो तयार झाली. ही प्रोसेस स्लो पाहायला भेटली, म्हणून स्लो स्टेप असं म्हणायचं. आणि स्लो स्टेप वरतीच या रिएक्शनचा रेट डिपेंड झाला असतो, म्हणून याला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप असं सुद्धा म्हणायचं. RDS, रेट डिटर्मिनिंग स्टेप. हे आपल्याला फर्स्ट स्टेप वरती पाहायला भेटते. आता सेकंड स्टेप याची काय सांगता येईल, इकडे लक्ष द्या. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय सांगता येईल, जो कार्बोकॅटायन आहे हा CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज. व्यवस्थित लक्ष द्या, घाई करायची नाही. हा तयार झाला आपला सेकंडरी कार्बोकॅटायन. लक्षामध्ये. आता सेकंडरी कार्बोकॅटायन्स वरती सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतात, वॉटरच्या मॉलिक्यूलचे ऍडिशन करतात. या ठिकाणी वॉटरचा मॉलिक्यूल्स आहे, याची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची. मग काय बनलेलं असेल पहा, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन वरती प्रेझेंट आहेत. हे इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतील कोठे, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिलेले असतील, म्हणजे या दोघांचं अट्रॅक्शन बनेल. आणि तयार काय झालं असेल, तर तयार झालं असेल या ठिकाणी CH3, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी हा O, हा H, या ठिकाणी H, त्याला H जोडलेला असेल, हा CH3, त्याच्यावरती आलेला असेल पॉझिटिव्ह चार्ज. का, तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते, या ठिकाणी 3 बॉन्ड अटॅच आहेत, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला असेल. व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला म्हणजे अनस्टेबल बनला. हा अनस्टेबल आहे, याला स्टेबल बनवायचंय. स्टेबल कसं बनवायचं, तर या ठिकाणचा हायड्रोजन रिप्लेस करायचा म्हणजे स्टेबल बनेल. मग थर्ड स्टेप मध्ये काय सांगता येईल, इकडे लक्ष द्या. तर थर्ड स्टेप मध्ये सांगता येईल CH3, या ठिकाणी O, H, या ठिकाणी H, पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी हा CH3. काय तयार झालं, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला ऍसिड कॅटलाइज्ड प्रोसेस आहे. म्हणजे आपण ऍसिड काय म्हणून वापरलेला आहे, एक कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे. मग कॅटलिस्ट म्हणजे रिएक्शनचा रेट वाढवणे, पण रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट न होणे. मग या ठिकाणी काय बनलेलं असेल, आपण सुरुवातीला H प्लस घेतलेला आहे रिएक्शन्स मध्ये. आता काय करावं लागेल, आपल्याला H प्लस रिमूव्ह करावं लागेल. मग हा रिमूव्ह कसं झालेला असेल, तर इकडे लक्ष द्या, हा
हा H प्लस घेतला याचा अर्थ सपोज जर आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरलेला असेल या ठिकाणी H2SO4 तर आपल्याला या ठिकाणी असं बनलेलं असेल H प्लस आणि SO4H मायनस. म्हणजे आपण हा H प्लस वापरला शिल्लक काय राहिलं HSO4 मायनस. मग हा HSO4 मायनस काय म्हणेल माझा प्रोटॉन घेतला होता तुम्हाला रिटर्न द्या. म्हणून याची ऍडिशन आपण केली या ठिकाणी HSO4 निगेटिव्ह चार्ज. हा ऍसिड आहे त्याच्यापासून जो तयार झाला HSO4 निगेटिव्ह तो असतो कॉन्जुगेट बेस. म्हणजे कॉन्जुगेट बेसची ऍडिशन केली. बेसची ऍडिशन केली आणि या बेसने काय केलं या ठिकाणचा हायड्रोजन काढून घेतला आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन शिफ्ट झाली ऑक्सिजनकडे. मग तयार काय झालं तर या ठिकाणी CH3 कार्बन या ठिकाणी OH हा H सॉरी या ठिकाणी H जोडायचा राहिला हा H या ठिकाणी H हा आहे CH3 प्लस बाहेर काय पडलं तर या ठिकाणी H2SO4 हा HSO4 आणि हा एक H म्हणजे H2SO4. जो काही प्रोडक्ट तयार झाला या प्रोडक्टचं नाव काय आहे तर या ठिकाणी प्रोपेन 2OL असं या प्रोडक्टचं नाव तयार झालं असेल. लक्षामध्ये ही जी आपण ऍडिशन्स केलेली आहे ही ऍडिशन आपण मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रू केलेली आहे. आणि मार्कोनिक्स ऑफ रूल थ्रू केल्यामुळं OH जो ग्रुप आहे हा OH ग्रुप मिडलच्या कार्बनला अटॅच झाला कारण इंटरमिडिएट काय भेटला कार्बो कॅटायन. मग मोर स्टेबल कार्बो कॅटायन सुरुवातीला फॉर्म करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला OH ग्रुपची ऍडिशन करायची म्हणजे वॉटर मॉलिक्यूल्स जोडायचे. लक्षामध्ये या मेकॅनिझम थ्रू आपल्याला हा प्रोपेन 2OL मेजर प्रोडक्ट्स या ठिकाणी फॉर्म झालेला पाहायला भेटतो. आणि असं कधी पाहायला भेटतं जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तरच पाहायला भेटतं. जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर त्या ठिकाणी तर एकच प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतो. मग त्या ठिकाणी आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल वापरण्याची आवश्यकता नाही कारण सिमेट्रिकल अल्किन आहे. मार्कोनिक्स ऑफ रूल मध्ये आपण अनसिमेट्रिकल अल्किन वापरलेला असतो. लक्षामध्ये तर हे सर्व डिटेल मध्ये आपल्याला या ठिकाणी 3 स्टेप मधले मेकॅनिझम्स पाहायला भेटतात. या प्रोसेस थ्रू आपल्याला हा अल्कोहोलचा मॉलिक्युल्स तयार झालेला असतो. सिंपल सेकंड आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. इकडे लक्ष द्या. आपल्याला असं विचारतात या रिएक्शन्स मध्ये रिएक्शनचा रेट डिटर्मिनिंग स्टेप कोणती आहे तर फर्स्ट स्टेप ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. का तर फर्स्ट स्टेप मध्ये हा इंटरमिडिएट कार्बो कॅटायन जनरेट झालेला पाहायला भेटतो. लक्षामध्ये आणि ही कार्बो कॅटायनच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे टर्शरी सेकंडरी आणि प्रायमरी. तर याचं सेकंड एक्झाम्पल्स पहा काय तयार झालं असेल. इकडे लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल जर आपण सिमेट्रिकल अल्किन घेतला हा अनसिमेट्रिकल अल्किन होता. जर आपण सिमेट्रिकल अल्किन घेतला तर काय तयार झालं असेल. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे सोपी रिएक्शन्स आहे त्या ठिकाणी तर आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल सुद्धा वापरण्याची आवश्यकता नाही. आपण जर वापरला या ठिकाणी CH2 किंवा आपण असं घेऊ शकता CH2 डबल बॉन्ड CH2 या ठिकाणी H प्लस ऑब्लिक H2O. लक्षात काय तयार झालं असेल प्रॉडक्ट तुम्ही सुद्धा सांगू शकता. या ठिकाणी H प्लस म्हणजे सुरुवातीला कार्बो कॅटायन बनेल म्हणजे काय तयार झालं असेल CH3 CH2 पॉझिटिव्ह चार्ज हा आहे कार्बो कॅटायन. हा इंटरमिडिएट तयार झाला आणि नंतरच्या स्टेपवरती काय तयार झालं असेल तर या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन झालेली असेल. म्हणून काय तयार झालं तर या ठिकाणी CH3 हा CH2 या ठिकाणी OH म्हणजे या ठिकाणी H पॉझिटिव्ह चार्ज आणि शेवटी डिप्रोटोनेशन झालं कारण कॉन्जुगेट बेसनं स्वतःचा प्रोटॉन या ठिकाणी घेतला म्हणून या ठिकाणचा H प्लस हा रिमूव्ह झाला आणि OH ग्रुप जोडला म्हणजे फॉर्म झाला तयार झाला अल्कोहोल. म्हणजे या ठिकाणी हा फायनल प्रोडक्ट तयार झाला. हा या अल्किनचा हा इथेनॉल हा मेजर प्रोडक्ट. लक्षामध्ये हे सिंपल फॉर्म मध्ये म्हणजे आपण असंही लिहू शकता. तिकडे लक्ष द्या
जर आपण हा घेतला मॉलिक्युल्स CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 या ठिकाणी आहे ब्यूट 2En याच्यावरती जर आपण या ठिकाणी ऍडिशन्स केली H प्लस ऑब्लिक H2O तर तयार काय झालं असेल फायनली प्रॉडक्ट दाखवू शकतात. सिमेट्रिकल कार्बन आहे म्हणजे कोणत्याही एका कार्बनला H आणि एका कार्बनला OH जोडायचा झाला प्रॉडक्ट. या ठिकाणी CH3 CH2 CHOH या ठिकाणी CH3 म्हणजे नाव काय तयार झालं ब्युटेन 2OH किंवा ब्यूट 2OL म्हणजे 2 ब्युटॅनॉल. लक्षामध्ये त्याच्यानुसार आपण हे सर्व प्रॉडक्ट ड्रॉ करू शकता. एक्झाम मध्ये प्रॉब्लेम्स काय विचारलेला असेल एक्झाम मध्ये विचारलेला असेल आपल्याला ड्रॉ द करेक्ट इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन ऑफ हायड्रेशन. आपल्याला हायड्रेशन रिएक्शनचा रेट ऑफ रिएक्शन एक्सप्लेन करून सांगा. रेट ऑफ रिएक्शन दिलेल्या मॉलिक्युल्स मधील कोणत्या रिएक्शनचा रेट सर्वात जास्त आहे असं विचारलेलं असेल. मॉलिक्युल्स कोणता दिला असेल या ठिकाणी घेतलेला असेल CH2 डबल बॉन्ड CH2 सेकंड मध्ये दिला असेल CH3 CH डबल बॉन्ड CH2 थर्ड दिला असेल आपल्याला या ठिकाणी CH3 कार्बन या ठिकाणी CH3 डबल बॉन्ड CH2. आपल्याला विचारलं असेल ड्रॉ द करेक्ट इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन ऑफ हायड्रेशन. रिएक्शनचा रेट एक्सप्लेन करून सांगा हायड्रेशन रिएक्शन्स मध्ये ऍसिड कॅटॅलिझर हायड्रेशन रिएक्शन्स मध्ये. या ठिकाणी हे ए नंबरचं ऑप्शन बी नंबरचं ऑप्शन सी नंबरचं ऑप्शन. सांगा बरे सर्वात फास्ट रिएक्शन्स कोणावरती होईल ऍसिड कॅटॅलिझर रिएक्शन्स मध्ये कोणत्या अल्किनवरती होईल असं आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. तर काय बनवतो सुरुवातीला कार्बोकॅटाईन मोर स्टेबल कार्बोकॅटाईन फास्टर द रिएक्शन रेट. आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटाईन बनवून घ्यायचा त्या रिएक्शनचा रेट फास्ट बनलेला असेल. मग या ठिकाणी इकडे लक्ष द्या काय असेल जर आपण या ठिकाणचा हायड्रोजन या ठिकाणचे इलेक्ट्रॉन्स या कार्बन वरती ट्रान्सफर केले त्याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा कोणता कार्बोकॅटायन आहे प्रायमरी कार्बोकॅटायन तयार झाला. सपोज आपण या ठिकाणचा इलेक्ट्रॉन्स या लेस सेपरेट साइडला जर अटॅच केला या ठिकाणी ट्रान्सफर केला इलेक्ट्रॉन्स तर काय होईल याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती निगेटिव्ह चार्जने H+ घेतला म्हणजे CH3 बनला. हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायन बनला. हा काय आहे डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला लेस सेपरेट साइडला तर याच्यावरती आलेला असेल पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला की मग कोणता तयार झाला 1 2 आणि 3 कार्बन म्हणजे टर्शियरी कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर काय आहे टर्शियरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. ही स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे. मग याच्यानुसार आपल्याला काय बनलेलं असेल तर सी नंबरच्या मॉलिक्युलचा रेट सर्वात जास्त त्याच्यानंतर बी नंबर आणि त्याच्यानंतर ए नंबर असा आपल्याला रिएक्शनचा रेट तयार झाला पाहायला भेटतो. आणखी एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारलेला असेल सेकंड एक्झाम्पल देतील हे एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे. आणखी या ठिकाणी एक्झाम मध्ये काय विचारलेलं असेल सेकंड मॉलिक्युल देतील ड्रॉ द करेक्ट इन्क्रीजिंग द रेट ऑफ हायड्रेशन रिएक्शन असं विचारलेलं असेल. आणि एक्झाम्पल दिलं असेल या ठिकाणी बेन्झीन व्यवस्थित पाहून घ्यायचं कन्फ्युज व्हायचं नाही गडबड करायची नाही घोटाळा होऊ द्यायचा नाही. बेन्झीन CH डबल बॉन्ड CH2 समोर काय असेल या ठिकाणी बेन्झीन असेल CH डबल बॉन्ड CH2 याला एक ग्रुप आपण जोडतात क्लोरीन ऍटम जोडू आपण. या ठिकाणी आणखी एक दिलेला असेल बेन्झीन याला जोडेला असेल नायट्रो ग्रुप NO2 या ठिकाणी असेल CH डबल बॉन्ड CH2 असा एक ग्रुप असेल. आणि फायनली या ठिकाणी तयार झाला असेल बेन्झीन रिंग याला जोडेला असेल CH डबल बॉन्ड CH2 या ठिकाणी असेल OCH3. त्याच्यामध्ये विचारलं असेल ड्रॉ द करेक्ट इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन. रिएक्शनचा रेट इन्क्रीजिंग ऑर्डर न ड्रॉ करा. काय बनलेलं असेल इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी बेन्झीन रिंग आहे या ठिकाणचा इलेक्ट्रॉन जर शिफ्ट झाला तर याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तयार झाला बेन्झिलिक कार्बोकॅटायन.
याही ठिकाणी सेम इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज झाला. याही ठिकाणी इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. हे सर्व बेन्झिलिक सेकंडरी कार्बोकॅटायन आहेत. पण रिंगला वेगवेगळे ग्रुप अटॅच केल्यामुळे रिएक्शनचा रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेला पाहायला भेटेल, वेगवेगळा पाहायला भेटेल. तर काय आहे इकडे लक्ष द्या, या रिंगला एकही ग्रुप अटॅच केलेला नाही, मग या रिएक्शनचा रेट तर जास्त आहे. याच्याकडे गेलात तर या ठिकाणी क्लोरीन आहे आणि क्लोरीन हायली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन्स काय करेल, स्वतःकडे घेईल. स्वतःकडे जर इलेक्ट्रॉन्स घेतले तर या ठिकाणचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाईल, म्हणजे अनस्टेबल बनत जाईल. लक्षामध्ये जर इलेक्ट्रॉन यांना दिले असते तर हा स्टेबल झाला असता. पण हा इलेक्ट्रॉन घेतो, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याच्यावरती स्ट्रेस येईल आणि हा अनस्टेबल बनेल. म्हणून या ठिकाणी काय तयार झालं असेल, हा मायनस आय इफेक्ट डॉमिनेट करेल, इंडक्टिव्ह इफेक्ट. आपण 11वी मध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये या ठिकाणी पाहिलं होतं, मायनस आय इफेक्ट प्लस आय इफेक्ट मायनस एम इफेक्ट प्लस एम इफेक्ट. लक्षामध्ये तर हा मायनस आय इफेक्ट डॉमिनेट करेल, म्हणून हा बनेल अनस्टेबल. समोर गेला तर काय आहे, नायट्रो ग्रुप आहे या रिंगला टच झालेला, आणि नायट्रो ग्रुप हा पॉवरफुल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप आहे. मग इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप पॉवरफुल आहे, म्हणून हा रिंग कडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल. आणि स्वतःकडे इलेक्ट्रॉन जर ओढून घेतले तर या कार्बोकॅटायनला हायली अनस्टेबल बनेल, हायली अनस्टेबल बनवेल, म्हणजे मोस्ट अनस्टेबल बनेल. का तर हा डॉमिनेट करतो मायनस एम इफेक्ट. आय पण दाखवतो पण डॉमिनेट होतो मायनस एम, म्हणून हा मायनस एम इफेक्ट डॉमिनेट करतो आणि मोस्ट अनस्टेबल बनतो. लक्षात. समोर गेला तर या रिंगला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, मिथॉक्सी ग्रुप. हा काय करतो, इलेक्ट्रॉन देतो कोणाला, रिंगला. मग रिंगला जर इलेक्ट्रॉन देत असेल तर काय बनतो, या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट केले की या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन घेतो, हा इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे हा स्टेबल बनतो. मग स्टेबल बनल्यामुळं या ठिकाणी हा स्टेबल कोणत्या कशा थ्रो बनतो, तर या ठिकाणी हा प्लस एम थ्रो इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि हा स्टेबल बनतो. म्हणजे या ठिकाणी आहे हा ए नंबर, या ठिकाणी आहे बी नंबर, हा सी नंबर, हा डी नंबर. मग याच्यामध्ये सर्वात जास्त रिएक्शनचा रेट कोणाचा असेल, तर या ठिकाणी सर्वात स्टेबल कोण असेल, डी नंबर. का तर याने इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ग्रुप याला अटॅच आहे, इलेक्ट्रॉन देतो. त्याच्यानंतर हे बाकी दोन्ही इलेक्ट्रॉन घेत आहेत, याला कोणताही ग्रुप अटॅच नाही, म्हणून या ठिकाणी नंतर येईल ए नंबर, त्याच्यानंतर बी नंबर आलेला असेल आणि त्याच्यानंतर सी नंबर आलेला असेल, सॉरी सी नंबर या ठिकाणी तयार झाला असेल. मग या ऑर्डरनुसार आपल्याला या ठिकाणच्या रिएक्शनचा रेट, अल्किनचा रेट आपल्याला पाहायला भेटल, ऍडिशन ऑफ ऍसिड कॅटालायझर रिएक्शन. लक्षामध्ये. मग असे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेले असतात, डायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले नसतात, या फॉर्म मध्ये एक्झाम मध्ये रिएक्शन्स मध्ये क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, ठीक आहे. तर समोरचा क्वेश्चन पाहू या ठिकाणी. आपण नेक्स्ट क्वेश्चन असेल, ड्रॉ द करेक्ट product, draw the correct product of the following reaction. Following reaction. करेक्ट कोणता प्रोडक्टचा असेल तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा. एक नंबरची रिएक्शन असेल CH3 CH डबल बॉन्ड CH2, या ठिकाणी इन प्रेझेन्स ऑफ H प्लस ऑब्लिक H2O क्वेश्चन मार्क्स. सेकंड रिएक्शन या ठिकाणी पाहायला भेटल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 इन प्रेझेन्स ऑफ H प्लस ऑब्लिक H2O. थर्ड नंबरची रिएक्शन्स पाहायला भेटल CH3 कार्बन CH3 H डबल बॉन्ड, या ठिकाणी सॉरी सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, या ठिकाणी असेल H प्लस ऑब्लिक H2O. तर सर्वांनी या ठिकाणचे करेक्ट कोणता प्रॉडक्ट असेल तो या ठिकाणी ड्रॉ करून दाखवायचा आहे. व्हिडिओ थोडा स्टॉप करायचा आणि प्रॉडक्ट काढायचा.
पाहू या ठिकाणी याचे प्रॉडक्ट काय तयार झाले असतील. इकडे लक्ष द्या. एच आपण या ठिकाणी टर्मिनलच्या कार्बनला जोडताल आणि OH मिडलच्या कार्बनला जोडताल. या ठिकाणी HOH याला ब्रेक केलं H प्लस आणि O वरती मायनस चार्ज. निगेटिव्ह चार्ज मिडलच्या कार्बनला जोडताल, H टर्मिनलच्या कार्बनला जोडताल. म्हणजे मार्कोनिक्स वापरूनुसार आपण या ठिकाणी ऍडिशन्स करतात. म्हणजे या ठिकाणी हा CH3 हा CHOH या ठिकाणी हा CH3 तयार झाला असेल. म्हणजे हा प्रॉडक्ट कोणता असेल तर या प्रॉडक्टचं नाव असेल प्रोपेन 2OL. मार्कोनिक्स वापरूनुसार याचे आपण ऍडिशन्स केले असेल. सेकंड प्रॉडक्ट कोणता असेल इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला अनसिमेट्रिकल अल्किन आहे. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचे ऍडिशन्स करता येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल या ठिकाणी जोडता येईल आणि याच्यानुसार प्रॉडक्ट काय तयार झाला असेल तर या ठिकाणी CH3 या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड CHOH हा CH3 मिडलच्या कार्बनला OH टर्मिनलच्या कार्बनला H. मिडलच्या कार्बनला OH टर्मिनलला H जोडा आणि याचं नाव तयार झालं या ठिकाणी ब्युटेन किंवा ब्यूट 2OL असं याचं नाव तयार झालं. ठीक आहे. समोरचा आपण या ठिकाणी हा एक महत्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी पाहायला भेटेल आणि महत्वाची एक रिएक्शन आहे. एक्झाम मध्ये कंपल्सरी विचारण्यासाठी आपल्याला विचारतात. पहा या ठिकाणी काय तयार झाले असेल. या रिएक्शन्स मध्ये आपल्याला मार्कोनिक्स ऑफ रूल वापरता येतो का ते चेक करायचं. तर जनरली तुम्ही जर याचा प्रॉडक्ट ड्रॉ केला तर याचा प्रॉडक्ट तुम्ही असा ड्रॉ करता. कसा केला असेल. या ठिकाणी CH3 या ठिकाणी CH हा CH3 या ठिकाणी CHOH हा CH3 बरोबर आहे. पण या ठिकाणचा रॉंग हा प्रॉडक्ट पाहायला भेटतात. या ठिकाणी चुकीचा प्रॉडक्ट आहे. या ठिकाणी मार्कोनिक्स ऑफ रूल आपल्याला या ठिकाणी वापरता येत नाही. तर याचा आपल्याला करेक्ट प्रॉडक्ट काय असेल तर बेटा या ठिकाणी आपल्याला रिअरेंजमेंट रिएक्शन्स फॉर्म होते. कारण हे डिपेंड कशावरती असतं इंटरमिडिएट वरती डिपेंड असतो या ठिकाणचा प्रॉडक्ट. जो इंटरमिडिएट मोर स्टेबल असेल त्या इंटरमिडिएट थ्रू आपल्याला रिएक्शन फॉरवर्ड करावी लागते. मग इकडे लक्ष द्या. या ठिकाणी कसा प्रॉडक्ट फॉर्म झालेला असेल तर मी या प्रॉडक्टचं या रिएक्शनचं मी डायरेक्टली मेकॅनिझम्स या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. काय प्रॉडक्ट तयार झाला असेल पहा. आपल्याला OH ग्रुप या कार्बनला नाही तर OH ग्रुप आपल्याला या कार्बनला अटॅच झालेला असेल. म्हणजे याचा जो फायनली प्रॉडक्ट आहे ना आपल्याला या कार्बनला OH ग्रुप अटॅच झालेला पाहायला भेटेल. पाहूत आपण या ठिकाणी मेकॅनिझम थ्रू कसा प्रॉडक्ट तयार झाला असेल तो. इकडे लक्ष द्या. या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे या ठिकाणचा डबल बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन्स आपण टर्मिनलच्या कार्बनकडे शिफ्ट करतात. टर्मिनलच्या कार्बनकडे जर शिफ्ट केला तर काय तयार होईल. इकडे लक्ष द्या. हा आहे CH3 या ठिकाणी हा CH3 या ठिकाणी हा H सिंगल बॉन्ड या ठिकाणी आहे CH याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड CH2 निगेटिव्ह चार्ज. व्यवस्थित लक्ष द्या. या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. या निगेटिव्हचा आणि पॉझिटिव्हचा अट्रॅक्शन होईल. म्हणजे तयार काय झाला असेल CH2 च्या ऐवजी CH3 आणि या ठिकाणचा निगेटिव्ह चार्ज रिप्लेस होईल. म्हणजे काय तयार झाला कार्बोकॅटायन तयार झाला. हा कोणता कार्बोकॅटायन आहे सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. कोणता सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायन तयार झाला. मग या सेकंडरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन या ठिकाणी आपल्याला याच्या नेबरिंग मध्ये एखादा ग्रुप ट्रान्सफर करून टर्शरी कार्बोकॅटायन भेटतो का याचा प्रयत्न करू. जर भेटत असेल तर त्या ठिकाणी मोर स्टेबल, भेटत नसेल तर मग हा स्टेबल. लक्षात. इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. या ठिकाणी एक कार्बन आहे. या ठिकाणी एक कार्बन आहे. या कार्बनला सर्व हायड्रोजन अटॅच आहे. पण या कार्बनला दोन कार्बन दुसरे अटॅच आहेत आणि एक हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्रुप शिफ्ट करता येतो, ट्रान्सफर करता येतो. आणि ग्रुपचं शिफ्टिंग कसं असतं इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण कोणकोणते ग्रुप शिफ्ट करू शकतात तर हायड्राइड शिफ्ट करू शकतात. हायड्राइड म्हणजे H मायनस शिफ्ट करू शकतात. किंवा आपण या ठिकाणी CH3 शिफ्ट करू शकतात मिथाइल. किंवा आपण फिनाइल शिफ्ट करू शकतात. या ठिकाणी हे सर्व ग्रुप आपण शिफ्ट करू शकतात.
आलं लक्षामध्ये? या दोघांच्या प्रायोरिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी हायड्राईड फर्स्ट टाइम शिफ्ट करता येतो आणि नंतर CS3 करता येतो. आलं लक्षामध्ये? तर एकदा लक्ष द्या, या कार्बनच्या नेबरिंग मध्ये या कार्बनला CS3 पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. CS3 पण आहे आणि हायड्रोजन पण आहे, पण सुरुवातीला फर्स्ट टाइम प्रिफरन्स कोणाचा आहे? हायड्रोजनचा, म्हणून शिफ्ट काय होईल? हायड्रोजन. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी काय शिफ्ट होईल? हायड्रोजन. किती नंबरला? 1 आणि 2 नेबरिंग मध्ये आहेत, म्हणून या ठिकाणी 1,2 अशी नंबरिंग नायट्रोजन कंपाऊंडच्या नेबरिंग मध्ये असं आपण पकडले 1 आणि 2. 1, 2 शिफ्ट पाहायला भेटत. 1, 2 काय शिफ्ट आहे? हायड्राईड म्हणजे H- शिफ्ट. हायड्राईड शिफ्ट झाला. मग 1, 2 हायड्राईड शिफ्ट आहे म्हणजे काय झालं? रिअरेंजमेंट. काय झालं? रिअरेंजमेंट पाहायला भेटली. मग हायड्राईड जर शिफ्ट झाला या पॉझिटिव्ह चार्ज कडे, इलेक्ट्रॉन्स घेऊन गेला, तर तयार काय होईल? तर या ठिकाणी CH3 कार्बन, CH3 याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी हा CH2 भेटल, या ठिकाणी CH3 तयार होईल. हा जो कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, हा कोणता कार्बोकॅटायन तयार झाला? टर्शियरी कार्बोकॅटायन. कारण ज्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज त्या कार्बनला दुसरे 3 कार्बन ऍटम अटॅच, म्हणून हा झाला टर्शियरी कार्बोकॅटायन. आणि या दोन्ही कार्बोकॅटायन मध्ये स्टेबल कोण आहे? तर टर्शियरी कार्बोकॅटायन. कारण प्रायोरिटीची ऑर्डर काय सांगते? टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. मग या ऑर्डर नुसार आपल्याला टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू सेकंडरी कार्बोकॅटायन. म्हणजे समोरची रिएक्शन्स आपल्याला टर्शियरी वरती फास्ट भेटल ऍज कम्पेअर टू सेकंडरी. मग समोर काय होईल? व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणचा पॉइंट हा महत्वाचा पॉइंट आहे. रिअरेंजमेंट झालेला प्रोडक्ट या ठिकाणी पाहायला भेटल. समोर काय पाहायला भेटेल? इकडे लक्ष द्या. तर समोर आपल्याला वॉटरची ऍडिशन्स करायची. वॉटरची. मग वॉटरची मध्ये या ठिकाणी ऑक्सिजन वरती लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. या लोन पेअरची ऍडिशन आपल्याला कार्बोकॅटायन वरती होईल आणि तयार काय झालं असेल? CH3 कार्बन, या ठिकाणी CH3, या ठिकाणी असेल ऑक्सिजन, या ठिकाणी H, या ठिकाणी H पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी असेल CH3. व्यवस्थित लक्ष द्या. असा हा एक ग्रुप या ठिकाणी ऍड झाला असेल. OH वॉटर मॉलिक्युल्स जसाच तसा कार्बोकॅटायनला अटॅच झाला. आता या ठिकाणी हा अनस्टेबल प्रोडक्ट बनला, कारण ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याला स्टेबल बनवायचंय. स्टेबल बनवायचं असेल तर काय होईल? या ठिकाणी आपण ऍसिड कॅटलायझर रिएक्शन्स केलेले आहेत. म्हणजे फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी H+ ऍड केलेला आहे. या ठिकाणी H+. मग H+ ऍड झाल्यामुळं याच्यामध्ये जो शिल्लक राहिला हा Cl- असेल, किंवा आपण HSO4 H असं जोडतात. या ठिकाणी H+ आणि या ठिकाणी SO4-. SO4H- हा झाला कॉन्जुगेट बेस तयार. मग आपण या ठिकाणी काय करतात? हा जो कॉन्जुगेट बेस आहे HSO4-, हा बेस यानं डोनेट केलेला सुरुवातीचा हा प्रोटॉन जसाच तसा वापस घेईल. लक्षामध्ये? कारण तो एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो रिएक्शन्स मध्ये. म्हणजे हा बेस या ठिकाणचा ऍसिडिक प्रोटॉन काढून घेईल आणि तयार काय झालं असेल? तर या ठिकाणी CH3 कार्बन, या ठिकाणी CH3 हा असेल OH, या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी असेल CH3. रिप्लेस काय झालं? तर -H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडला, या ठिकाणचा HSO4H. आणि हा प्रॉडक्ट या ठिकाणी फॉर्म झाला. याचं नाव काय आहे? तर या ठिकाणी 2-मिथाइल नंबरिंग देतात. या ठिकाणी नंबरिंग 2 नंबरला OH आहे. टोटल 4 कार्बन आहेत, म्हणून But2OL असं या प्रॉडक्टचं नाव तयार झालं असेल. आपल्याला एक्झाम मध्ये डायरेक्ट असं दिलेले असेल रिएक्शन्स. या ठिकाणी याला पण या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी रिप्रेझेंट केलं असेल 3-मिथाइल, या ठिकाणी But2ENE. याच्यापासून आपल्याला 2-मिथाइल But2OL असा प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म झालेला पाहायला भेटेल. हा प्रोडक्ट आपला मेजर आहे.
मोर स्टेबल हा प्रॉडक्ट आहे. या ठिकाणी मार्कोनिक सॉफ्ट रूलची ऍडिशन करून रिॲक्शन्स फॉर्म करता येत नाही. याचा अर्थ सर्वच एक्झाम्पलला आपल्याला मार्कोनिक सॉफ्ट रूल वापरता येत नाही. काही ठराविक रिॲक्शन्स मध्येच आपल्याला मार्कोनिक सॉफ्ट रूल वापरता येतो. लक्षामध्ये आपण ही रिॲक्शन्स कोणत्या बेसवरती करताय? ऍसिड कॅटॅनायझर रिॲक्शन्स आहे, पण ही डिपेंड झाली इंटरमिडिएट वरती, कार्बोकॅटायन्स वरती. ज्याचा इंटरमिडिएट कार्बोकॅटायन मोर स्टेबल, त्या ठिकाणी त्याच्यानुसार प्रॉडक्ट फॉर्म झालेला पाहायला भेटला. लक्षामध्ये तर याच्यानुसार आपल्याला हा मेजर प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म झालेला असेल. डायरेक्ट जर आपण याच कार्बन ऍटम्सला एच ग्रुप जोडला, याला एच ग्रुप जोडला, म्हणजे डायरेक्ट आपण जर प्रोडक्ट असा ड्रॉ करून दाखवलेला असेल, असा जर ड्रॉ करून दाखवला तर साफ या ठिकाणी आपल्याला हे आन्सर रॉंग आहे असं पाहायला भेटेल. या ठिकाणी या रिॲक्शनचा प्रोडक्ट हाच पाहायला भेटतो, या ठिकाणचा नाही. लक्षामध्ये तर याच्यानुसार आपण बाकीचे काही एक्झाम्पल्स अशा टाइप मध्ये सॉल्व्ह करतात. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट येणार नाही. थोडीशी प्रॅक्टिस करायची, व्यवस्थित लेक्चर्स ऐकायचं. ठीक आहे, तर थांबू या ठिकाणी. आपण राहिलेला पॉइंट आपण समोरच्या लेक्चर्स मध्ये घेऊ. ओके, बाय.